वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. ज्यांनी अन्यायाच्या अंतरात स्वराज्याचा सूर्य उगवला, ज्यांनी तलवारीच्या धारेवर ऐटीचा सन्मान जपला, ज्यांनी सह्याद्रीला स्वाभिमान शिकवला, असे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षा आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण फक्त एका राजाची जयंती साजरी करीत नाही, आपण साजरा करतोय स्वाभिमानाचा जन्म. पाहुणी छत्रपती तेज झुकल्या सर्वांच्या नजरा, जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी आई जिजाऊ वडील शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्माला आले राजे शिवछत्रपती. शिवनेरीवर वाढणारा तो शिवबा आई जिजाऊ त्यांना रामायण महाभारत कथा सांगत. आई जिजाऊने त्यांना तलवार दिली नव्हती, दिलं होतं धैर्य, दिलं होतं स्वराज्याचं स्वप्न. त्या संस्कारातून घडला सह्याद्रीचा सिंह. आईच्या संस्कारातून घडला तो सिंह महान. जिजाऊंच्या स्वप्नातून जन्माला स्वराज्याचा अभिमान. आपण वयाच्या 16व्या वर्षी हातात मोबाईल घेऊन बसले. अरे माझ्या राजाने वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले. आई भवानी समोर स्वतःच्या हाताचा अंगठा कापून रक्ताने अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन गड किल्ले जिंकले. राजे एकटे नव्हते. जो 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 सैन्याशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा पुण्याहून दिल्लीला आणतो त्याचं नाव संताजी. जो राहण्या भागाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते आणि जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते. सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. आणखी कोण आहे?